काल 20 मे रोजी पार पडली। यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे अंदाज बांधले जात आहेत। डहाणू तलासरी तालुक्यात ग्रामीण भागात मतदात्यांचा मतदान हक्क बजावताना उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। 4 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह ग्रामीण भागात वादळाने लोकांची आणि घराची दयनीय अवस्था केली होती। मात्र डोक्यावर अवकाळी वादळी वाऱ्याचे सावट असताना सुद्धा देशाचा मान राखून मतदात्यांनी मतदान करून आपला हक्क बजावला आहे। काही ग्रामीण भागात मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक कारणामुळे थोडीशी दिरंगाई होत असल्याचे मत हे मतदात्यांकडून सांगण्यात आले। त्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदात्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर काही मतदाते कंटाळून अखेर खाली बसलेल्या अवस्थेत दिसले। त्याचबरोबर हल्ली तापमानाचा पारा गगनाला भिडल्याने उष्णतेने मतदाते घामाघूम झाले होते। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती, मात्र 11 वाजल्यापासून उन्हाचा तडाखा झाल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत मतदातांचा मंदावलेला वेग अतिशय कमी होता। मात्र 4 वाजल्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने मतदानाचा वेग वाढल्याचे दिसून आले। तर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असलेल्या नालासोपारा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले। त्या मानाने इतर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक होती। ज्या ठिकाणी तृतीयपंथी मतदार आहेत त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क चोखपणे बजावला। विशेष म्हणजे चारोटी या गावात तृतीयपंथी राहत असून यातील सर्वाधिक तृतीयपंथांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। तसेच यावेळी ग्रामीण भागातील स्थलांतरित झालेले रहिवासी हे आपला मतदान हक्क बजावण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर गावी परतले होते। तसेच पहिल्यांदा मतदान करणारे नवतरुण तरुणी मतदाते यांच्यातही उत्साह पाहायला मिळाला। ईव्हीएम मशीन संथ गतीने चालत असल्याने डहाणूमधील वाघाडी गावातील मतदान केंद्रावर रात्री 7 वाजता सुमारे 250हून अधिक मतदार रांगेत उभे राहिले होते। मशीन हळू चालत असल्याच्या बहुतेक केंद्राच्या तक्रारी होत्या। परिणामी मतदान वेळ संपून गेल्यानंतरही सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते। तर मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता जिल्ह्यात मतदान झाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, पालघर।